लग्नानंतर होईलच प्रेम. या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत पार्थ. पार्थचे आई आणि वडील त्याच्या जवळ बसलेले आहेत आणि ते त्याच्या लग्नाविषयी बोलत आहेत. पण पार्थला आत्ताच लग्न करायचं नाहीये. पार्थचे आई-वडील त्याला म्हणतात, की "आपण मुलगी पाहायला सुरुवात करूया का? आम्हाला एक मुलगी पसंत आहे. तू तिच्याशी लग्न करू शकशील का?" पण पार्थ म्हणतोय, की "सध्या माझा लग्न करण्याचा विचार नाहीये." खरं तर पार्थच्या मनामध्ये नंदिनी आहे आणि आपल्या आई-बाबांना नंदिनीविषयी कसं बोलावं असा किंतु त्याच्या मनात आहे आणि त्यामुळं तो डायरेक्ट त्यांना म्हणतोय, की "मी आत्ताच लग्न करायला तयार नाहीये. अजून माझ्या डोक्यात लग्नाचे विचार देखील येत नाहीत." हे ऐकल्यानंतर आई-बाबा म्हणतात, "ठीक आहे." खरं तर त्यांच्याही लक्षात आलेलं असतं, की पार्थला नंदिनी आवडलेली आहे. कारण कालच झालेल्या भोसलेंच्या पार्टीमध्ये त्यांनी पाहिलेलं असतं, की पार्थ हा नंदिनीबरोबर किती कम्फर्टेबल आहे. त्याचबरोबर पार्थ हा नंदिनीबरोबर किती खुश आहे, ते देखील त्याच्या चेहऱ्यावरून त्यांच्या लक्षात आलेलं असतं. पण आता पार्थला त्यांनी सांगितलेलं नसतं, की त्यांनी पाहिलेली मुलगी ही नंदिनी आहे आणि मग ते म्हणतात, "ठीक आहे, तुला लग्न करायचं नसेल तर नको करू बाबा. पण ती मुलगी नंदिनी आहे आणि तुझ्या आता इच्छाच नसेल तर आम्ही काय तुझ्या मागं लागणार नाही." आता पार्थच्या अगदी मनातलीच गोष्ट त्यांनी बोललेली असते. पार्थला तर हे लग्न करायचंय. पार्थला खूप आनंद झालेला असतो. कारण अगदी त्याच्या मनातलीच मुलगी आई त्याला सांगितलेली असते. पण आता आई-बाबा मुद्दाम त्याची गंमत करतात आणि म्हणतात, "अगं, त्याला आत्ताच लग्न करायचं नाहीये. आपण का त्याला फोर्स करतोय? नको म्हणत असेल तर राहू दे ना." तेव्हा पार्थ लगेच उठतो आणि म्हणतो, "अहो, असं नाहीये. जर का तुम्हाला मुलगी पसंत असेल तर मी तुम्हाला नाही म्हणले का? जर तुमची आवड असेल तर तीच माझी पण आवड असणार आहे." पार्थचं हे बोलणं ऐकून ते म्हणतात, "असं नको. जर तुला मुलगी आवडत असेल तरच आपण ही गोष्ट पुढे नेऊया. अन्यथा आमच्या आनंदात आनंद मानायची काही गरज नाहीये. नसेल तर आपण त्यांना सांगूया, की आम्हाला हे काही नातं नको आहे म्हणून आणि आपण पुढं काहीच बोलायला नको." तेव्हा पार्थ म्हणतो, "असं नाही म्हणलेलं मी. मला पण तुम्ही म्हणाल ते मान्य आहे." तेव्हा त्याच्या आई-वडिलांना समजतं, की पार्थला नंदिनी आवडलेली आहे आणि ते म्हणतात, "पार्थ, तुला नंदिनी आवडली आहे ही गोष्ट आम्हाला कालच समजलेली आहे. आपण आता पुढच्या गोष्टी बोलूया का?" तेव्हा पार्थच्या चेहऱ्यावर स्मितहास्य येतं आणि लाजरा-बुजरा पार्थ डायरेक्ट लग्नाला होकार देऊन टाकतो. घरच्यांना देखील समजलंय, त्यांनी पसंत केलेली मुलगी पार्थला पसंत आहे. कारण पार्थने पसंत केलेलीच मुलगी खरं तर त्यांनी पसंत केलेली आहे. सकाळ झाली आहे आणि पार्थच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी स्वतः विक्रम देशमुख हे आता नंदिनीच्या घरी पोहोचलेले आहेत. विक्रम आलेला पाहून नंदिनीच्या वडिलांना म्हणजेच धनंजयला खूप आनंद झालाय. आल्या-आल्या त्याने मित्राचं स्वागत केलेलं आहे. "ये बस, बरं झालं काल आपली मुलाखत झाली ना, काल पण मला खूप छान वाटलं आणि आज तर तू सकाळी-सकाळी घरी आलायस. बोल, कसं काय येणं केलं?" असा प्रश्न धनंजयने विक्रमला केलाय. तेव्हा विक्रम त्याला सांगतोय, की "मी एक आनंदाची बातमी घेऊन तुझ्याकडे आलेलो आहे. माझ्या या बातमीनं तुला सुद्धा खूप आनंद होणार आहे." तेव्हा धनंजय विचारतो, "नक्की काय बातमी आहे मला सांगशील का?" तेव्हा विक्रम म्हणतो, की "आपलं मैत्रीचं नातं वयाच्या नात्यामध्ये बदलण्याचा माझा विचार आहे." आणि हे ऐकल्यावर धनंजयला देखील आनंद झालेला आहे. विक्रम त्याला सांगतोय, की "मला असं वाटतं तुमची नंदिनी ही आमच्या घरची सून व्हावी. कारण ती खूप सुस्वभावी आणि गोड मुलगी आहे. त्याचबरोबर ती माझ्या मुलाला पसंत आहे. त्यामुळं आता फक्त तुमचा विचार मला घ्यायचा आहे, की नक्की माझा मुलगा तुम्हाला पसंत आहे का? तुमच्या मुलीला पसंत आहे का? ते एकदा विचारावं आणि मग तुमची मुलगी माझ्या घरी सून म्हणून आणावी, असा डायरेक्ट विचारच घेऊन मी तुझ्याकडं आलेलो आहे." विक्रमचं हे असं डायरेक्ट बोलणं खरं तर धनंजय आणि त्यांच्या घरच्यांना पसंत पडलेलं असतं. त्यांना देखील पार्थ आवडलेला असतो. कालच त्यांनी पार्थला पार्टीमध्ये पाहिलेलं असतं आणि पार्थसुद्धा खूपच गुणी आणि सुस्वभावी मुलगा आहे हे त्यांना माहीत असतं. धनंजय देशमुख लगेच ताडकन उठतात आणि विक्रमच्या हातात हात देऊन म्हणतात, "तू अगदी मनातली गोष्ट बोललेला आहेस. मला देखील तुझा मुलगा पसंत आहे. फक्त आता मला माझ्या मुलीला विचारणं गरजेचं आहे. तिचा विचार घेतल्याशिवाय आम्ही काहीसुद्धा करत नसतो." तेव्हा विक्रम म्हणतो, "अगदी बरोबर. मुलांना तर विचारलंच पाहिजे. तिचा विचार नक्की घेतलाच पाहिजे. पण तुला सांगू का, काल ते ज्या पद्धतीने एकमेकांशी बोलत होते ना, त्यामुळं मला वाटतं की तिला सुद्धा नक्की माझा मुलगा पसंत असेल." पण त्याचबरोबर आता विषय निघालाय तो म्हणजे वसुताईचा. धनंजयला काळजी वाटते, की वसुताईने अजून जुन्या गोष्टी विसरलेल्या नसतील आणि तेव्हा विक्रमच्या हातातील हात तो खाली घेतो. विक्रमला देखील जुन्या गोष्टी आठवू लागलेल्या आहेत. पण विक्रम म्हणतो, "हे बघ, आता जे झालंय ना, ते होऊन गेलेलं आहे.
भूतकाळावर माती टाकायची असते. आता तू त्या सगळ्या गोष्टींवर माती टाक. पण धनंजयला काळजी वाटते, की माझी मुलगी तुझ्या घरी नांदायला येणार आहे. जर का वसुताईला जुना राग काढायचा असेल, तर ती माझ्या मुलीवर राग काढेल आणि यांच्या सुखी संसाराला गालबोट लागेल. वसुताईने मला माफ केलेलं नाहीये. ती मला विनाकारण त्या सर्व गोष्टींना जबाबदार मानतेय. त्यामुळं ही गोष्ट घडणं योग्य आहे का नाही ते मला कळत नाही. विक्रम म्हणतो, "अरे मी तुला सांगितलंय ना, वसुताईचा विचार तू करू नको. तुझी मुलगी माझ्या घरी सून म्हणून येणार नाही. तुझी मुलगी माझ्या घरी मुलगी बनून येईल आणि अगदी मुलीसारखंच आम्ही तिला सांभाळू. तू वसुताईची काळजी सोडून दे. तू फक्त तुझ्या मुलीची आणि मी माझ्या मुलाची एवढ्याचीच काळजी करणं गरजेचं आहे. त्यामुळं बाकी काहीही वाईट विचार मनात आणू नको, असं समजूनही विक्रमने धनंजयला सांगितलेलं आहे. धनंजय म्हणतो, "तुझी जर का एवढी तयारी असेल, तर माझी देखील तयारी आहे. फक्त एकदा मला माझ्या मुलीशी बोलू दे, त्यानंतर मग आपण सगळ्या गोष्टीचा होकार समजूया." विक्रम देखील धनंजयच्या या गोष्टीला राजी झालेला आहे. तुम्ही तुमच्या मुलीशी अगदी व्यवस्थितपणे बोला. त्याचबरोबर तिच्यावर कसलाही फोर्स करू नका. तिला देखील पार्थ आवडतोय का ते विचारा आणि शक्यतो पॉझिटिव्हच उत्तर द्या, असं देखील तो हसत-खेळत बोलत आहे. धनंजय आणि धनंजयची बायको म्हणजेच नंदिनीची आई यांना पण आनंद झालेला आहे. कारण त्यांना देखील पार्थ आवडलेला असतो आणि आता त्याचंच नातं त्यांच्या घरी आलेलं आहे. त्यामुळं ते दोघे देखील खुश झालेले आहेत. आपलं मैत्रीचं नातं आता वयाच्या नात्यामध्ये बदलणार आणि आपली मैत्री अजून घट्ट होणार या गोष्टीचा आनंद धनंजय आणि विक्रम यांना झालेला असतो. तेव्हा नंदिनीची आई दोघांनाही म्हणते, "तुमचं तोंड गोड करण्याची गरज आहे." ते दोघं देखील एकमेकांना मिठी मारतात. धनंजयची बायको म्हणजेच नंदिनीची आई लगेच साखर घेऊन येते म्हणते आणि साखरेचा 1 चमचा विक्रमच्या हातावर ठेवते. विक्रम म्हणतो, "असंच तोंड नंतर देखील माझं गोड करा. आता येतो मी. नक्की मुलीला विचारा आणि आम्हाला काय उत्तर आहे ते सांगा." असं म्हणून आता विक्रम गेलेला आहे. धनंजय आणि धनंजयची बायको दोघी एकमेकाशी बोलत असतात. आपल्या मुलीला किती चांगलं स्थळ आलेलं आहे. विक्रमचा स्वभाव खूपच छान आहे. त्याचबरोबर त्यांच्या पार्थचा देखील स्वभाव खूप छान आहे. पण ती वसुताई मात्र मला माफ करत नाहीये, ही गोष्ट मला माहिती आहे. धनंजयला जुना इतिहास आठवत असतो. त्याला आठवत असतं, की कशाप्रकारे वसुताईने तिच्या नवऱ्याच्या खुनाला फक्त आणि फक्त धनंजयलाच जबाबदार धरलेलं असतं आणि त्याचबरोबर ती म्हणलेली असते, "जरी कोर्टाने तुला माफ केलेलं असलं, तरी देखील मी तुला कधी देखील माफ करणार नाही. कारण त्यांच्या खुनाचा जबाबदार फक्त तू आणि तूच आहेस." असं म्हणून तिने अक्षरशः त्याला डोक्यातच ठेवलेलं असतं. ह्या सगळ्या गोष्टी धनंजयला आठवत असतात. धनंजय त्याच्या बायकोबरोबर ही गोष्ट बोलत असतो आणि म्हणतो, की "मला अजूनही काळजी वाटते, की वसुताईचा त्रास आपल्या मुलीला होऊ नये म्हणून." इकडे पार्थने आता नंदिनीला भेटायला बोलवलं आहे. पण पार्थने आपल्याला अचानक भेटायला का बोलवलंय, ही गोष्ट मात्र नंदिनीला माहीत नसते. नंदिनी पार्थला विचारते, की "ती अचानक तुम्ही मला भेटायला का बोलवलं?" त्याला असं वाटत असतं, की नंदिनीच्या घरच्यांनी तिला सांगितलेलं असेल, पण नंदिनीच्या घरच्यांनी अजून तिला काहीच सांगितलेलं नसतं. तेव्हा पार्थ म्हणतो, तुमच्या घरचे कसे आहेत?" ती म्हणते, "अहो घरचे सगळे ठीक आहेत." "हे विचारायला तुम्ही बोलवलंय का मला? नक्की कशासाठी बोलवलंय सांगा ना?" तेव्हा पार्थ म्हणतो, "तुमचे घरचे तुम्हाला काही बोलले का?" नंदिनी म्हणते, "अहो कशाविषयी?" पार्थला नक्की लग्नाविषयी कसं बोलावं ते कळत नसतं. पार्थ म्हणतो, "बरं बाकी तुमचं काम कसं सुरू आहे?" नंदिनी म्हणते, "अहो सगळं काम सुरू आहे. सगळं व्यवस्थित चालू आहे." पार्थ विचारतो, "काल आपण दोघं भेटल्यापासून तुम्हाला काही वेगळं वाटतंय का? काही नवीन घडलंय का?" नंदिनी म्हणते, "असं काही नाहीये आणि वेगळं म्हणत असाल तर जोशी काका आहेत ना, त्यांचा मुलगा फॉरेनला गेला आहे." तेव्हा तो म्हणतो, "अहो ते नाहीयेत. मी तुम्हाला दुसरं बोलतोय." नंदिनी म्हणते, "दुसरं म्हणजे काय बोलताय? जरा तुम्ही स्पष्ट बोललात ना, तर काही गोष्टी माझ्या लक्षात येतील." पार्थला तिला सांगायचं असतं, की आपल्या दोघांचं लग्न जमलेलं आहे, ही गोष्ट घरच्यांनी तुम्हाला सांगितली आहे का? पण आता पार्थला ती गोष्ट डायरेक्ट बोलू वाटत नसते. पण नंदिनीला कळत नसतं, की पार्थला नक्की काय सांगायचंय. नंदिनी म्हणते, "तुम्ही असं कोड्यात काय बोलताय? कालपर्यंत तुम्ही मला भेटत होतात ना, तेव्हा मला वाटत होतं, की तुम्ही अगदी सरळ मार्गी आहात. पण आज तुम्ही भेटलाय, तेव्हा मला असं वाटतंय, की तुम्ही म्हणजे ना मोठं पझल आहात. नक्की तुमच्या डोक्यात काय सुरू आहे? मला सांगाल का?" पार्थ म्हणतो, असं असं स्पेशल काही नाहीये, पण तुम्हाला आता कसं वाटतंय ते विचारावं वाटत होतं." तेव्हा नंदिनी म्हणते, "अहो ह्यासाठी तुम्ही मला बोलवलंय का? मी अगदी फिट अँड फाईन आहे. मला काय झालेलं आहे? अगदी व्यवस्थित आहे मी. तुम्ही कसे आहात?" पार्थ म्हणतो, मी पण छानच आहे. मला तरी कुठं काय झालंय?" नंदिनी म्हणते, "मग झालंय का आपलं बोलून आता? मी गेलं तर चालेल का?" पार्थ म्हणतो, "थोडं थांबा ना. तुम्हाला घरचे काय बोललेत का?" नंदिनी म्हणते, "अहो मला घरचे कशाला काय बोलतील आणि कोणत्या विषयावर काय बोलणार आहेत?"
जरासं तुम्ही मला स्पष्ट सांगाल का? आता अजिबात कोड्यात बोलू नका बरं." असं ती पार्थला विनंती करत असते. तेवढ्यात तिला आईचा फोन आलेला असतो. पार्थ पाहतो, आता नंदिनीला आईचा फोन आलाय म्हणजे आई नक्की त्याच विषयावर बोलणार आहे. पार्थ म्हणतो, "आईचा फोन आहे, महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आहे, उचला ना." ती म्हणते, "नको, आत्ता तुम्ही माझ्याशी महत्त्वाचं बोलताय ना, आईचं असंच काहीतरी असेल, काहीतरी आणायचं असेल म्हणून केलेलं असेल, एवढं काही विशेष नसतंय. तुम्ही बोला बरं तुम्हाला काय बोलायचंय?" पार्थ म्हणतो, "अहो तसं नाही. आईचा फोन आहे म्हणजे काहीतरी महत्त्वाचं असू शकतं ना. मला असं वाटतंय मला बोलण्यापेक्षा तुम्ही अगोदर आईला बोलणं गरजेचं आहे." नंदिनी म्हणते, "तुमचं काय चाललंय ना तेच मला कळत नाहीये. आल्यापासून नुसतं कोड्यामध्ये बोलतायत. मला विचारतायत काय झालंय? आता आईचा फोन येतोय तर म्हणतायत की आईचा फोन अगोदर उचल. अहो तिचा फोन नंतर उचलू शकते मी. तिला बोलू शकते काय बोलायचंय ते." पण पुन्हा एकदा नंदिनीला आईचा फोन आलेला आहे. पार्थ म्हणतो, "बघा आईचा फोन सारखा-सारखा येतोय ना म्हणजे नक्कीच तिला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं असेल. उचला बरं." तेव्हा आता नंदिनीने फोन उचललेला आहे आणि आई तिच्याशी बोलत आहे. आई तिला सांगते, "नंदिनी तू जिथून असशील ना तिथून ताबडतोब घरी ये." तेव्हा नंदिनीला कळत नाही काय झालं? ती विचारते, "आई काय झालं? नक्की काही सीरियस नाही ना?" आई म्हणते, "सीरियसच आहे म्हणून तर तुला बोलते. तू जिथं असशील ना तिथली सगळी कामं हातातली टाक आणि आत्ताच्या आत्ता धावत पळत घरी ये." तेव्हा नंदिनीला खूप काळजी वाटते. नंदिनी म्हणते, "आई नक्की काय झालंय मला सांगशील का?" आई म्हणते, "काळजी करण्यासारखं काही नाहीये, पण मला तुझ्याशी महत्त्वाच्या गोष्टीवर बोलायचं आहे. आत्ताच्या आत्ता तू घरी ये." तेव्हा नंदिनी फोन ठेवते आणि पार्थला सांगते, "मला आत्ताच्या आत्ता घरी जाणं गरजेचं आहे." तेव्हा पार्थ म्हणतो, "हां, म्हणजे त्यांनाच तुम्हाला काहीतरी सांगायचं असेल." नंदिनी म्हणते, "तिला काय मला सांगायचंय?" पार्थ म्हणतो, "तसं नाही. आता मी काय सांगत नाहीये ना, तर कदाचित आईला काय सांगायचं असेल, त्यांचं ऐका, त्या काय म्हणतायत बघा." नंदिनी म्हणते, "तुमचं काय चाललंय ना, मला आज काहीच कळलेलं नाहीये. पण नक्की तुमच्या मनात काय आहे ना, ते तुम्ही स्पष्टपणे बोलला असता तर मला समजलं असतं." पार्थ म्हणतो, "उद्या आपण भेटूया का?" नंदिनी म्हणते, "ठीक आहे. उद्या आपण भेटूया." कारण आत्ता असं पण मला आईने घरी बोलवलेलं आहे आणि ते पण खूप लगबगीनं बोलवलं आहे. त्यामुळं आता मला जाणं गरजेचं आहे. नक्की घरी काय विषय चाललाय ते मला पाहणं गरजेचं आहे, असं म्हणून तिने आता पार्थचा निरोप घेतलेला असतो. पण पार्थला मात्र माहीत असतं, की आता तिच्यावर कोणता बॉम्ब पडणार आहे आणि कोणती आनंदाची बातमी तिला मिळणार आहे. पार्थ मात्र जाम खुश झालेला आहे. कारण नंदिनीला आता घरून लग्नाची बातमी मिळणार आहे आणि ती पण आपल्या लग्नाची बातमी मिळणार आहे, हे त्याला माहीत असतं. तर आता इकडे नंदिनीचे आई-बाबा नंदिनीची वाट पाहत बसलेले असतात आणि त्या दोघांनी ठरवलंय, की आज नंदिनीला आपण सगळं नीट आणि व्यवस्थित विचारायचं. त्याचबरोबर धनंजयच्या मनामध्ये वसुताईविषयीची असलेली काळजी देखील धनंजयच्या बायकोने मिटवलेली आहे. ती म्हणते, "काही होणार नाही. सगळं जे काही होईल ना, ते व्यवस्थित होईल. तुम्ही काही काळजी करू नका. तुम्हाला विक्रमवर विश्वास आहे ना आणि तुम्हाला वाटतं ना, की ते चांगले आहेत आणि ते तुमचे चांगले मित्र आहेत आणि त्यांनी आपल्याला शब्द दिला आहे, की आपल्या मुलीला ते सुनेप्रमाणे नव्हे, तर मुलीप्रमाणे सांभाळणार आहेत. त्यामुळं तुम्ही आता वसुताईची काळजी करणं सोडा, कारण पार्थचं स्थळ हे खूप चांगलं स्थळ आहे." असं धनंजयला ते समजावून सांगत आहे. धनंजयला देखील ह्या गोष्टी पटत आहेत. कारण पार्थचं स्थळ हातातून जाऊ देणं बरोबर नाहीये, असं धनंजयला देखील वाटतंय. पण धनंजयनं फक्त त्याची काळजी तिला सांगितलेली आहे. तेव्हा ती म्हणते, "तुम्हाला वाटणारी काळजी मला देखील वाटते. पण मी तुम्हाला सांगू का, तुमच्या मित्राचा स्वभाव चांगला आहे ही गोष्ट मला देखील माहीत आहे आणि त्यामुळं ते आपल्याशी कधीसुद्धा दुजाभाव करणार नाहीत. आपल्या मुलीशी कधी देखील दुजाभाव करणार नाहीत. आपल्या मुलीला सांगितल्याप्रमाणे सांभाळतील." तेवढ्यात नंदिनी आलेली असते आणि आता नंदिनी विचारते, "एवढ्या घाईनं आणि धावपळीत, गडबडीत मला का बोलवून घेतलं आहे ते सांगा." तेव्हा घरचे म्हणतात, "आम्हाला तुला काहीतरी विचारायचं आहे." तेव्हा ती म्हणते, "विचारा ना मग, त्यामध्ये एवढं गडबडीनं बोलवण्याची काय गरज आहे? फोनवर पण तुम्ही बोलू शकला असता ना." तेव्हा आई-बाबा म्हणतात, "नाही, हा विषय अगदी तुला जवळ बसवूनच बोलायचा आहे." नंदिनी म्हणते, "बरं बोला." ते विचारतात, "पार्थ कसा आहे?" ती म्हणते, "पार्थ त्याचा काय संबंध आहे? आणि तो चांगला आहे, त्याचा माझा काय संबंध आहे?" तेव्हा ते विचारतात, "पार्थ तुला कसा वाटतो?" तेव्हा ती म्हणते, "पार्थ तर चांगलाच आहे." "अहो, पण त्याचा विषय काय आहे नक्की सांगा ना." तेव्हा आई-बाबा सांगतात, की "पार्थचं आणि तुझं लग्न जमवायचं जर का आम्ही ठरवलं, तर तू तयार आहेस का?" असं डायरेक्ट त्यांनी तिला विचारलेलं आहे. आता नंदिनीला थोडासा धक्का देखील बसलाय, कारण पार्थचं स्थळ येईल असं तिला वाटलेलं नसतं, पण तेव्हाच तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य देखील आलेलं आहे. तेव्हा ती आई-बाबांना म्हणते, "तुम्हाला जे आवडेल ते मी करायला तयार आहे. पार्थ चांगला आहे आणि तुमच्या पसंतीच्या बाहेर मी नाहीये. तुम्हाला जो मुलगा पसंत असेल, त्या मुलाशी लग्न करायला मी तयार आहे, ही गोष्ट तर तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळं पार्थ या मुलाविषयी जर विचारत असाल, तर पार्थ चांगला आहे असंच मला वाटतं. त्यामुळं तुम्हाला जे योग्य वाटतंय ते तुम्ही करू शकतात." असं डायरेक्ट तिने आई सांगितलेलं आहे.
आपली मुलगी खरोखरच सुस्वभावी आहे आणि आपण जे म्हणाल ते ऐकणारे आहे हे धनंजय आणि त्याच्या बायकोला माहीत असतं आणि त्यामुळं ते तिला जवळ घेतात आणि म्हणतात, "बाळा, आम्हाला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. आम्ही पार्थचं आणि तुझं लग्न जमवायचा विचार करत आहोत." तेव्हा ती म्हणते, "तुमचा विचार जो असेल तोच माझा विचार आहे." तेव्हा आई देखील नंदिनीला जवळ घेते आणि म्हणते, "खरंच तू अतिशय गोड आणि सुस्वभावी मुलगी आहेस. अशी मुलगी प्रत्येकाला व्हावी असंच प्रत्येकांना वाटत असेल. आता आपण पुढच्या बोलणीला सुरुवात करूया." असं देखील ती धनंजयला सांगते आणि नंदिनीला स्वतःच्या जवळ घेते. तेव्हा लगेच आरुषी आणि काव्या येतात आणि म्हणतात, "ही मात्र अगदी पार्सलिटी आहे. आम्हाला असं कुणी जवळ घेत नाही. आमच्यावर एवढं कोणी जीवापाड प्रेम करत नाही. पण मोठ्या ताईवर मात्र तुम्ही जीवापाड प्रेम करता." आणि त्या दोघी आंदोलन केल्यासारखं ओरडू लागतात आणि म्हणतात, की "आमच्यावर देखील प्रेम करायलाच पाहिजे. आम्हाला देखील जवळचं समजलंच पाहिजे." तेव्हा आई म्हणते, की "तुम्ही देखील माझ्या जवळच्याच आहात. पण आता नंदिनी माझ्यासाठी विशेष आहे." त्या दोघी म्हणतात, "हो, तीच तुझ्यासाठी नेहमी विशेष असते." तेव्हा आई सांगते, "ती का विशेष आहे ते तरी अगोदर ऐकून घ्या. नंदिनीचं लग्न जमलेलं आहे ही गोष्ट त्यांना माहीत नसते." त्या दोघी मात्र आंदोलनाच्या सुरातच बोलत असतात. "तू नेहमी त्यांच्यावरच प्रेम करते. आमच्यावर पण प्रेम केलंच पाहिजे." आई म्हणते, "काही बोलू नकोस. आता तुमच्यावर मी प्रेम करते ही गोष्ट सांगायची गरज नाही. पण नंदिनीचं आज विशेष कौतुक करायला पाहिजे कारण तिने लग्नाला होकार दिलेला आहे. आपल्या नंदिनीचं लग्न जमणार आहे ही गोष्ट आता तिने काव्या आणि आरुषीला देखील सांगितलेलं असते. तेव्हा त्यांना देखील खूपच आनंद झालेला असतो. कारण ताईचं लग्न जमलंय म्हणल्यानंतर त्या देखील खूपच आनंदित होतात आणि उड्या मारून विचारतात, की "अरे वाह! म्हणजे ताई तुझं आता लग्न होणार. कोण आहे तो मुलगा?" असं काव्याने प्रश्न विचारलेला असतो आणि तेव्हा काव्याला देखील आनंद होईल असंच नाव तिला ऐकायला मिळालेलं आहे. विक्रम देशमुख यांचा मुलगा पार्थ देशमुख याच्याशी लग्न जमले म्हणल्यानंतर काव्याचा चेहरा अगदी पाहण्यासारखा झालेला असतो. कारण जीवा त्याचाच भाऊ आहे आणि आपल्या आईवडिलांनी अगदी योग्य घरामध्ये लग्न जमवलंय या गोष्टीचा कितीतरी आनंद तिला झालेला असतो. काव्याचा आनंद तर गगनात मावेनासा झालेला असतो. कारण तिला समजलेलं आहे, की आता जर का ताईचं आणि पार्थचं लग्न झालं, तर आपला रस्ता हा अगदी सरळ होणार आहे. आपलं आणि जीवाचं लग्न होणं आता शक्य होणार आहे, या गोष्टीचा आनंद तिला झालेला असतो आणि त्यामुळे ती अक्षरशः आनंदाने उड्या मारत असते. ताईला जवळ घेत असते आणि काँग्रॅच्युलेशन म्हणत असते. तर आरुषी देखील म्हणते, "अरे वाह! आता तुझी रूम मला मिळणार तर?" तेव्हा आई म्हणते, "बघा हिचं काय असतंय." आरुषी म्हणते, "नाही गं, गंमत केली." आणि मग सगळेजणच आनंदाने हसू लागतात. घरात आनंदी वातावरण झालेलं आहे. कारण आता लवकरच नंदिनीचं लग्न जमणार आहे आणि आता नंदिनीचं लग्न जमल्यानंतर आपलं आणि जीवाचं देखील लग्न होण्यास काहीच प्रॉब्लेम येणार नाही. या गोष्टीचा कित्येक पटीनं आनंद काव्याच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतोय. कधी एकदाची ही बातमी आपण जीवाला देईल असं देखील तिला झालेलं असतं. कारण जीवाला जेव्हा हे समजेल तेव्हा तर तो आनंदाने अगदी वेडापिसा होईल हे तिला माहीत असतं. पार्थ आणि नंदिनी यांचं लवकरात लवकर लग्न व्हावं असं देखील मनोमन तिला वाटत असतं आणि ही आनंदाची बातमी घेऊन ती जीवाकडे पोहोचलेली असते आणि जीवाला तिने ती आनंदाची बातमी दिलेली आहे. तिनं सांगितलंय की पार्थ आणि नंदिनी यांचं लग्न जमलेलं आहे. हे ऐकल्यानंतर पार्थचा देखील आनंद गगनात मावेनासा झालाय. तो म्हणतो, "काय तू खरं बोलतेस का?" ती म्हणते, "अगदी 100% खरं सांगतेय. आजच हे बोलणं झालेलं आहे आणि त्यामुळे आता आपलं लग्न होणं शक्य होणार आहे जीवा." हे ऐकल्यावर जीवा आनंदाने उड्याच मारू लागतो. कारण त्याच्या मनातली गोष्ट घडलेली आहे. जीवा म्हणतो, "काय छान बातमी दिलीस तू. मला ना आता काय करावं ते कळत नाहीये. मला असं ना खूप उड्या मारू वाटायला लागलेल्या आहेत. आपल्या पार्थचं आणि नंदिनीचं लग्न होणार, म्हणजे आपलं देखील लग्न होणार आणि या गोष्टीचा कित्येक पटीनं आनंद दोघाला देखील झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे." तर इकडे रम्या फोटो घेऊन बसलेल्या आहे. तो म्हणजे पार्थचा फोटो रम्याच्या आईनं पाहिलेला आहे आणि रम्याची आई म्हणते, की "तुला पार्थ आवडू लागला आहे का रम्या? तुला असं वाटतंय का पार्थशी लग्न करावं? अगं, तो तर तुझ्या मामाचा मुलगा आहे आणि आपल्यात रीत आहे मामाच्या मुलाला मुलगी देण्याची. तू काहीच काळजी करू नको. आजच मी विक्रमला तुझ्या लग्नाविषयी बोलते." असं म्हणून रम्याला देखील तिने आनंदित करून टाकलेलं आहे. रम्याला देखील आनंद झालाय. कारण तिला समजलंय, की मामाच्या मुलाला मुलगी देण्याची रीत असेल, तर आपलं आणि पार्थचं लग्न होण्यास काहीच हरकत नाहीये.
त्याचबरोबर पार्थ पण आपल्यावर प्रेम करतोय ही गोष्ट तिला माहीत आहे आणि त्यामुळं रम्या देखील खुश झालेली आहे. रम्याला देखील आनंद झाला आहे, की आता लवकरच आपल्या आणि पार्थच्या लग्नाची बोलणी होईल. तर इकडं पार्थ नंदिनीबरोबर बसलेला आहे आणि आता दोघांना देखील समजलंय, की आपलं लग्न जमलेलं आहे आणि त्यामुळं दोघं देखील एकमेकांना वेळ देण्यासाठी एका कॅफेमध्ये बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. पार्थ आणि नंदिनीचं लग्न घरच्यांनी जमवलं आहे. पण आता वसुताई नक्की यामध्ये काय खोडा टाकणार का? रम्याचं आणि पार्थचं लग्न व्हावं यासाठी काही खेळी खेळणार का? आणि ती खेळी नक्की काय असेल ते आपल्याला पुढील भागामध्ये समजणार आहे. अशा सीरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक